शालेय अभ्यासक्रमात आराखडा 2024 नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे। मी स्वच्छ शब्दात सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही। केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही। हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे। ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकवायची? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारापुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका। या देशात भाषावार प्रांत रचना झाली आहे आणि ती इतकी वर्ष टिकली आहे, पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार सुरू झालेत। भाषावार प्रांत रचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे। प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या जडणघडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो, परंपरा असते आणि ती भाषा राज्यभाषा असते। त्या राज्यात तिचा सन्मान राखला गेला पाहिजे। महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे, तसाच सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांवर राखला गेला पाहिजे। अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठी जनांनीही त्या राज्याची राज्यभाषा आपली मानली पाहिजे, हा आमचा आग्रहच आहे। पण हे सोडून या देशाची भाषिक परंपरा खिळखिळी करणार असाल तर आम्हाला मान्य नाही। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही। महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटल आहे। या सगळ्यांकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे। येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्ध मराठी तर असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा सगळा हट्टा सुरू आहे। या राज्यातील मराठीतर भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा। त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे असं काही नाही, त्यांना तुमची माती भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे। आता राज्याची आर्थिक अर्थव्यवस्था बिकट आहे, सरकारकडे योजनेसाठी पैसा शिल्लक नाही। मराठी तरुण तरुणी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत। कर्जमाफी करू असं सरकारने निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं, पण पुढे ती केलीच नाही। त्यामुळे कर्जमाफीच्या आशेवर असलेला शेतकरी निराश आहे आणि उद्योग जगताने महाराष्ट्राकडे पाठ फिरवण्यासारखी परिस्थिती आहे। जेव्हा सांगण्यासारखं किंवा ठोस दाखवण्यासारखं काहीच नसतं तेव्हा फोडाफोडी आणि राज्य करा हा ब्रिटिश मंत्र इथे वापरला जातो। अशीच पावलं सरकारकडून उचलली जात आहेत। वर हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रात का? ही अशी हिंदी सक्तीची दक्षिण भाषेच्या राज्यात कराल का? आणि करून तर बघा, तिथली सरकारच पेटून उठतील। इथलं राज्यातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूटपणे हे सगळं खपवून घेतात, म्हणून इथे ही सक्ती केली जात आहे। बाकीच्यांचं आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला देणं घेणं पण नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही। महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याची सक्ती इथे खपवून घेतली जाणार नाही। शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानामध्ये विकून दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत, याची नोंद प्रशासनाने घ्यावी। प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या भाषेचाच मान राखला गेला पाहिजे। उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिलीपासून शिकवाल का? नाही ना, मग ही जबरदस्ती इथेच का? हा मुद्दा ताणू नये असं माझं सरकारला आव्हान आहे। पण या आव्हानाला आव्हान देणार असाल तर आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि त्याला सरकारच जबाबदार राहील। त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे तात्काळ घेण्याचे आदेश द्यावेत। महाराष्ट्रातील तमाम मराठी मातांना, भगिनींना आणि बांधवांना, तसेच माझ्या मराठी वर्तमानपत्रात आणि मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना देखील विनंती आहे की यात कोणताही वादविवाद न करता याचा निषेध आणि विरोध करावा। आणि हो, महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांना जर थोडं जरी मराठी भाषेबद्दल प्रेम असेल तर ते देखील याला विरोध करतील। आज मराठी सक्तीकरण आहे, उद्या इतर सक्तीचे फतवे काढतील। म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सुकावतो। आपला नम्र राज ठाकरे, अशी परखडपणे भूमिका राज ठाकरे यांनी केलेली आहे। तर मराठी भाषाबरोबरच हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली, त्यावरती राज ठाकरेंनी जे वक्तव्य केलं त्यावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।